कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने युतीच्या माध्यमातून लढवली। या निवडणुकीत 11 नगरसेवक निवडून आले तरीही नगराध्यक्षपद हुकले। ते नेमके कशामुळे हुकले हे जाणून घेऊयात शिवसेनेचे नेते रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्याकडूनच। झालेल्या रहमतपूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या युतीच्या माध्यमातून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची लढत दिली। लढत देत असताना स्थानिक लोकांनी आम्हाला अतिशय ताकद दिली। या निवडणुकीमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य असं की या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक काही मंडळींनी परगावची नावं रहमतपूरच्या मतदार यादीमध्ये घुसवून हा विजयाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। वास्तविक रहमतपूरची स्थानिक जनता पूर्णपणे ताकदीनं आमच्याबरोबर आहे। फक्त 55 मताची आमची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हुकली ही अतिशय खेदजनक बाब आहे। खऱ्या अर्थानं रहमतपूरच्या सुजाण नागरिकांना माझी एक नम्र विनंती आहे, या रहमतपूरचा खऱ्या अर्थानं विकास जर करायचा असेल तर असल्या गोष्टी इथून पुढच्या काळामध्ये न करता आहीही आपली स्वतःची ताकद वापरून खऱ्या अंगानं रहमतपूरचा सर्वांगीण विकास करायचा स्वप्न बाळगा। या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसारच या रहमतपूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीबरोबर युती करून उर्वरित जो रहमतपूरचा राहिलेला विकास आहे, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार असतील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब असतील, नामदार मकरंदाबा पाटील असतील, या सर्व मंडळींना विश्वासात घेऊन ही निवडणूक आणि आम्ही सगळ्यांनी ताकदीनं लढल्यानंतर राहिलेला उर्वरित रहमतपूरचा विकास जर करायचा असेल तर ह्या दोन्ही मंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला आहे की ज्या संकल्पना सुनील माने असतील, माझ्या मनामध्ये असतील, त्या पूर्ण करण्यासाठी सर्व ताकद रहमतपूरकरांच्या पाठीशी लावण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। अधिक रहमतपूर नगरपालिकेमध्ये आमची जरी नगराध्यक्षपदाची संधी हुकली असली तरी ह्या रहमतपूर नगरपालिकेमध्ये कामकाज करत असताना आमच्या किमान 11 जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्या 11 जागाच्या आधारावर आम्ही येणारी प्रत्येक विकास कामाची संकल्पना पूर्णपणे ताकदीनं राबवू शकतो।